नमस्कार, मी वीणा वैभव चाफेकर। अभिलाषाताई तुमच्यासाठी खास काही म्हणून एक पत्र लिहिलंय। तुमच्यामुळेच माझे हे काव्यमन सहज सोपे आणि सुंदर झाले आणि त्याकरता प्रथम तुम्हाला ही शब्द सुमने। अव्यक्त इच्छांना भिरभिरणारे पंख देऊ, लागली सभोवती स्वतःचे जग पाहू, शारंगाच्या वेणूचे धुंद मधुर स्वर होऊ, वचनातही नात्यातही कर्तव्यातही पुढे राहू, तर्क वितर्क किंतु परंतु मनी जराही तू न आणि, कर्तबगारी सिद्ध करोनी स्वतःची ती ओळख जाणे। आणि अशी स्वतःची ओळख असणाऱ्या समाजसेविका सौ अभिलाषाजी परिमल वर्तक यांकरता हे छोटस पत्र। खरं तर पत्र लिहिणं ही बाब माझी अत्यंत आवडीची आहे, कारण खूप काही वेळा आपण जे शब्दात बोलू शकत नाही, समोरासमोर भेटल्यावरही काही बोलायचं राहतं आणि मग हे सारं काही लिखाणातून सहज टिपलं जातं। आणि म्हणूनच तुमच्याकरिता हे 2 शब्द। अभिलाषाजी, तुमचे आचार विचार, विचारांचा दृष्टिकोन, त्यातील प्रगल्भता व तुमच्यात असलेली धडाडी ही काही तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते। समाजसेवेच्या व्रता इतकं ईश्वरी आणि निर्मळ असं व्रत तुम्ही स्वीकारले, ते तुम्ही मनापासून करता व इतरांतही रुजवता। तुमच्या दृढ विचारांना ईश्वराची दृष्टी मिळताच ती दिशा आणखीनच बहरून उत्तम होते। जणू सोन्यात हिऱ्याचं कोंदणच केलंय जणू। तुमच्या या समाजसेवेच्या पुष्पसुमनाचा गंध असाच दरवळत राहू। साधीशीच एक गोष्ट असते, पण ती चटकन अशी प्रकर्षाने कुणाला जाणवत नाही। मी जे काही काव्य लिहायचे बोलायचे ते आप्त स्वकीय आणि अनेक मित्रमंडळी ऐकायचे, पण ते तेवढ्यातच राहिलं। एक प्रकारचा प्रकाशाचा किरण आणि त्यात वाहून निघालेली ती वाट तुम्हीच मला दाखवली। आणि ही बाब खूपच मोठी आहे। माझ्यातल्या मलाच काहीतरी गवसल्यासारखं आणि ते खूप छान असं आतून तृप्त करणारं मला मिळालं। आणि ही काव्यज्योत उजवण्यास तुम्ही मला मदत तर केलीच, परंतु तिच्या प्रकाशांनी साऱ्या दिशा उजळून टाकता याव्या म्हणून तितकीच जागृतीही दिली। खरं तर शब्दात मांडणं कठीणच, कारण एक भावना, एक नातं शब्दापलीकडे खूप काही सांगून जाते। माझ्या मनीची ही अभिलाषा पूर्ण करण्याबद्दल तुमचे असंख्य धन्यवाद। तुमच्यामुळेच आणि तुमचीच कवयित्री वीणा वैभव। धन्यवाद।